नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत कला, राहुल आणि रोहिणीचा चांदेकरांची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्याचा डाव कशा पद्धतीने कला उद्ध्वस्त करणार आहे किंवा उधळून लावणार आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबरीने रोहिणीने कितीही मोठं कारस्थान केलेलं असलं, म्हणजे चांदेकरांना कितीही रस्त्यावर आणण्याची तयारी केलेली असली तरी कला मात्र त्यांचा डाव उधळून लावणार आहे आणि त्यांचं जे सत्य आहे ते सर्वांच्या समोर आणणार आहे. कला चांदेकरांना एक व्हिडिओ दाखवणार आहे आणि रोहिणीचा पर्दाफाश करणार आहे. आणि इकडे राहुलने इकडे जे कारस्थान आखलेलं असतं ते अद्वैतला डिप्रेशनच्या गोळ्या द्यायच्या आणि त्या सगळ्यामध्ये अद्वैतच्या सह्या उतरवून घ्यायच्या प्रॉपर्टी ट्रान्सफर पेपर्सवर. तर हा जो प्लॅनिंग असतो त्याचा, तर तो या अनुषंगाने असतो की सरोजची सही झालेली आहे, आबासाहेबांची सही झालेली आहे, आता रजनी आणि सोहमची सुद्धा सही झालेली असते, पण अद्वैतच्या सहीची गरज असते आणि अद्वैत अशी तशी ती सही थोडी देणार आहे. खूप म्हणजे हुशार आहे तो, ऑब्व्हियसली द परफेक्शनिस्ट असं उगाच थोडी म्हणतात त्याला. सो त्याच्याकडनं ती इझिली मिळणार नाही म्हणून त्याने हा सगळा प्लॅन आखलेला असतो राहुलने. म्हणून इकडे रोहिणी आणि राहुलच्या नावावर आता ती प्रॉपर्टी होऊ शकते जर अद्वैतने सिग्नेचर केली तर. सो आता ते त्याच मेंटॅलिटीने चालतायत पुढे किंवा त्याच प्लॅनिंगने चालतायत. म्हणून आता त्या दोघांचा हा जो डाव आहे त्यांनी आखलेला तो कलाने कशा पद्धतीने उधळून लावला तो आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि फक्त बघू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय किंवा त्याबद्दलची तुमची काय मतं आहेत ती कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या आजच्या ट्विस्ट एपिसोडला. तर मित्रांनो, इकडे कला गुरुजींकडे आलेली असते, म्हणजे कलासोबत काजलही असते आणि त्या दोघंही गुरुजींकडे यादी घेण्यासाठी आलेले असतात. सो आता होतं काय माहितीये का, काजल तिथेच असते पण कलाला अद्वैतचा फोन येत असतो. त्यामुळे आता कला अद्वैतचा फोन अटेंड करण्यासाठी बाहेर आलेली असते. पण तितक्यात तिला संगीताचा काहीतरी कॉल येतो आणि तिला तिकडे जायला लागणार असतं. त्यामुळे ती काजलला फोन करून सांगते की हॅलो काजल, मला ना जरा आईने बोलवलेलं आहे, तू ती यादी घेऊन मागून ये, मी होते पुढे, ठीक आहे? कारण असंही आपल्या दोघींचं तिथे काही काम नाही आहे, असंही तिथे बसून राहण्यापेक्षा बरं राहील ना की मी आईला मदत करू. तेव्हा काजल म्हणते, अरे तायडे, काही काळजी करू नको, आपण आहे ना इथे, जातो. आता कला जेव्हा बाहेर आलेली असते, ओके, म्हणजे ती बाहेर जात असते तेव्हा तिला एक अत्यंत विचित्र गोष्ट दिसते. म्हणजे तिकडे कला बाहेर आलेली असते आणि नेमकं तिला त्याच वेळी रोहिणी आणि राहुल दोघंही भेटलेले असतात म्हणजे दिसत असतात. कारण त्यांचं सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं, गोष्टी काय करायच्या, कशा पद्धतीने करायच्या. आणि पारखीची रोहिणी भेट घेत असते, कारण तो सारखा तिला विचारत असतो ना की काय झालं मॅडम, कोर्टाच्या तारखा आहेत, असं आहे तसं आहे. ती त्याला भेटून सांगत असते त्या ॲडव्होकेटला की सह्या सगळ्यांच्या झाल्या, फक्त एका सदस्याची बाकी आहे. आणि राहुल सोबत मिळून ती काहीतरी प्लॅनिंग करत असते. आपण हे मालिकेमध्ये बघितलेलंच आहे गेस. सो आता तेच त्याचबद्दल डिस्कस करत असतात आणि त्यांचा पुढचा डाव असतो आता की अद्वैतच्या सह्या घ्यायच्या आहेत. सो आता वकिलांशी ते बोलत असतात, वकिलांना ते पेपर्स दाखवत असतात ज्याच्यावर सरोजच्या आणि आबांच्या सह्या असतात, रजनी आणि सोहमच्या असतात सह्या. तेव्हा आबांना सुद्धा आता गुंगीचं औषध देऊन लगेच राहुलने त्या सह्या उतरवल्या होत्या. म्हणजे हा डावच होता एकंदरीत. आणि त्यामुळे आबांनी त्या इन्फ्लुएन्समध्ये देऊन दिला. आबांना दुसऱ्या दिवशी लक्षातही नव्हतं की आपण काय काय केलेलं आहे ते. म्हणजे तेव्हा आबांना कळतच नव्हतं आणि नंतरून त्याने असं केलं. आता त्याचबरोबर होतं काय माहिती का, त्याने आबा गुंगीत जरी असले ना, आबा असं डायरेक्ट करणार नाही. आपण तर बघितलं असेल, म्हणजे तुम्हाला आठवतं नाही आठवत, लेट मी रिमाइंड यू, मला तुम्हाला आठवण करून देणं माझं काम आहे. आजोबांना त्याने पहिल्यांदा गुंगीचं औषध दिलं. त्याच्यानंतर तो काय सांगत होता की आबा, मला चुकांची जाणीव होतीये आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्या नावावरची सगळी उरलेली प्रॉपर्टी असू देत किंवा काहीही असू देत, ते सगळं मला दादाला द्यायचंय, कारण त्या जबाबदारीसाठी मी पात्र नाही. माझ्या आयुष्याचं सगळं मला तुम्हाला द्यायचंय, कारण मी त्या गोष्टीसाठी अपात्र आहे आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी शिक्षा असणार आहे. आता आबा जर भानावर राहिले असते, आबा जर गुंगीत राहिले नसते, तर आबांना कळलं असतं की हा नक्कीच काहीतरी गोंधळ घालतोय, नक्की काहीतरी उलटं बोलतोय, काहीतरी गडबड नक्कीच आहे. पण नाही, आबा गुंगीत असल्यामुळे आबा काय सिग्नेचर करून देतात, कारण आबांना फक्त झोप लागत असते. सो आबा त्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन सह्या करून जातात. सो आता राहुल तेच सगळं डिस्कस करत असतो ॲडव्होकेटसोबत आणि रोहिणीसोबत. राहुल म्हणतो की एकदाची काय अद्वैतची सही झाली ना, मग सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होईल, मग यांच्या मागे पुढे करायची गरजही नाही पडणार. तेव्हा रोहिणी म्हणते, हो ना, जाऊ एकदाच ते लवकर. तितक्यात आता कला तिथून पास ऑन होत असते आणि हे दोघं वकिलांना जेव्हा भेटत असतात, म्हणजे त्या ॲडव्होकेटला भेटत असतात, तेव्हा कला तिथून क्रॉस होत असते. आता कला त्या नेमकं काय होतं, आता कला त्या दोघांना एकत्र बघते, राहुल आणि रोहिणीला.
आणि ती जरा शॉकमध्ये पडते की काय हे दोघं इथे कसे काय आहेत, काय करत आहेत. आणि कला नेमकं तिथे जाऊ लागते. कला तिथे पोहोचेल तेवढ्यातच त्याच्या समोरून एक गाडी आडोशाला येते आणि नेमकं त्यामुळे कलाला पुढे जाता येत नाही, करत नसते. त्यामुळे तो गाडीवाला येऊन जातो आणि तो नंतर तिला म्हणतो की काय वगैरे बघून वगैरे चला असं. आणि त्या गाडीचा हॉर्न मोठ्याने वाजल्यामुळे राहुल आणि रोहिणी अलर्ट होतात आणि ते तिथून दिसेनासे होतात, म्हणजे पळ काढतात. आता कला जेव्हा ते सगळे जिथे उपस्थित आहे तेव्हा जेव्हा तिथे जाऊन पोहोचते तेव्हा कलाला तिथे कोणीच दिसत नाही. कलाला फक्त एवढं माहिती असतं की ते दोघं सोबत होते आणि कसल्या तरी पेपरवर सह्यांच्या बद्दल ते काहीतरी बोलत होते, ते पण चांदेकरच्या सह्या. सो काय असेल ते असा विचार कला करत असते. आणि कलाने बघितलेला योग्यच असतं ऑब्व्हियसली, ते दोघं वकील सोबत होते तिथे. आणि नेमकं तिला नंतरून एक पेपर सापडतो आणि त्या पेपर सापडल्यामुळे काय बऱ्यापैकी सत्य तिच्या समोर आलेलं असतं. म्हणजे काय होतं माहितीये का, जेव्हा रोहिणी त्यांच्या गोष्टी ऐकायला त्यांच्या रूमच्या बाहेर येत असते ना, तेव्हा एक पेपर तिच्या हातातून निसटलेला असतो आणि तो निसटलेला पेपर म्हणजे उडत त्यांच्या रूममध्ये गेलेला असतो अद्वैत कलाच्या. आणि म्हणजे होतं काय कोइन्सिडेंटली की अद्वैत आणि कलाचं जेव्हा गोड भांडण सुरू असतं, कला त्याला साड्या मारत असते आणि एक साडी त्यातली खाली पडते आणि अद्वैत घाईगडबडमध्ये जेव्हा तिला पॅकिंगला हेल्प करतो तेव्हा जेव्हा ती साडी तो उचलतो तेव्हा त्या साडीसोबत तो पेपरही कलाच्या बॅगमध्ये चालला जातो. आता कला माहेरी असते, सो तिच्या बॅगमधून जेव्हा तो पेपर निघतो तेव्हा तिला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींची कल्पना येऊन जाते की नक्की चाललं काय किंवा झालेलं काय. आणि त्यासोबतच आता कलाला कळतं की या सगळ्या गोष्टी तिथूनच सुरू झालेल्या आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे या पेपर्सचा आणि त्या गोष्टींचा, ज्या गोष्टी रोहिणी मॅडम आणि राहुल करतो त्याच्याशी काहीतरी संदर्भ आहे असं कलाला कळतं. आता कलाला हे सगळं पुराव्यानिशी सगळ्यांच्या समोर सादर करायचं असतं, कारण तिच्यावर विश्वास कोणीच करणार नसतं. म्हणजे विश्वास केला सुद्धा तर रोहिणी बोलायला कशी आपल्याला माहिती आहे, राहुलचं कसं आहे आपल्याला माहिती आहे. सो कला काय करते, पुरावे गोळा करायला सुरुवात करते. ती त्या दोघांवरही अगदी बारीक लक्ष ठेवून असते. तिला माहित असतं की या दोघांचा काहीतरी डाव आहे आणि हा डाव मला यशस्वी होऊच द्यायचा नाही. आता कलाने असं ठरवलेलं असतं. कला आता या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते. कला तिच्या घरी आलेली असते खऱ्यांच्या आणि विचार करू लागते की मला असं वाटतं की आत्ता लगेच नको आपण चांदेकरला हे सगळं सांगायला, कारण काय माहितीये का, लग्नाची घाई आहे त्यांच्या ते दोघं पुन्हा लग्न करणार आहे. सो त्यांच्या लग्नाची घाई आहे आणि लग्नाच्या वातावरणात सगळे आनंदी असतील. सो ही गोष्ट सांगून मिठाचे खडे कशाला टाकायचे असा विचार कला करत असते. जर आपण चांदेकरला काही सांगितलं त्याचा माझ्यावरती विश्वास बसेल का, कारण माझ्याकडे पुरावाच नाहीये असा विचार कला करत असते. असा पण विचार रादर कला करते. कला म्हणते की मी जर ठामपणे कितीही बोलली तरी चांदेकर माझ्यावर विश्वास करणार नाही, कारण त्याला ॲट द एंड प्रूफ हा लागणारच आहे. त्याचं मग कितीही प्रेम असू देत, कारण माणूस बघितल्यावर गोष्टींवर जास्त बिलीव्ह करतो ऐकण्यापेक्षा, आणि त्यातलाच एक चांदेकर आहे हे कलाला माहीत असतं. सो कलाला या गोष्टीची खात्रीच असते, म्हणून कला असं ठरवते की सगळ्या गोष्टी पुराव्यानिश्चित सगळ्यांना सादर करेल सगळ्यांसमोर. आता कला काय करते माहितीये का, अद्वैतला काही सांगत नाही. तर दुसरीकडे आता होतं काय माहितीये का, घरी सगळे बसलेले असतात नॉर्मली त्यांच्या, आणि कला नसते तिथे. कला थोड्या वेळाने तिथे पोहोचते सकाळी. तिला काहीतरी काम असतं ऑफिसची काहीतरी फाईल द्यायची असते. अद्वैतने सांगितलेलं असतं की तू डायरेक्ट इकडेच ये आपल्या घरी चांदेकर मेन्शनमध्ये ऑफिसला न जाता. सो कला तिथे जाते फाईल घेऊन आणि तितक्यात राहुल उठतो आणि म्हणतो की आज सगळ्यांसाठी कॉफी मी बनवणार आहे. आणि कला जेव्हा हे बघते की राहुल नक्की करतो काय आहे, तेव्हा म्हणजे राहुलवर तिचं अगदी बारीक लक्ष असतं की राहुल करतो काय असं. आजच्या किचनमध्ये राहुल जातोय आणि राहुलने असं सांगितलंय की सगळ्यांसाठी तो कॉफी करणार आहे. हे कलाला खूप आश्चर्यचकित गोष्टींमुळे कला खूप आश्चर्यचकित होते. तिला खूप आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. सो आता कला त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून असते. राहुल लगेच किचनमध्ये जातो, कॉफी बनवू लागतो आणि राहुलच्या एक हरकतवर कलाचं लक्ष असतं, कारण तिला चांगलंच माहिती आहे की या दोघं मायलेकांचा काहीतरी डाव नक्कीच सुरू आहे. इकडे रोहिणीने खुणावलेलं असतं त्याला की काम करायचंय, म्हणजे रोहिणी काहीतरी इशारा करते राहुलला आणि राहुलला ते कळतं आणि त्या इशाऱ्याचा मिनिंग असा असतो की लवकर कर, आज आपल्याला कुठल्याही अवस्थेत हे काम संपवायचं, आज हे काम करायचंच आहे. सो कलाचं याकडे लक्ष असतं आणि नेमकं त्याच वेळी कला म्हणजे ऑब्व्हियसली त्यांना बघून घेते. कला त्या दोघांकडे पण बघत असते की म्हणजे तिच्या लक्षात येतं की काय होतं. मग सरोज आणि आबा बोलत असतात ऑफिसचं, म्हणजे चांदेकर ज्वेलर्सचे नवीन कॉन्ट्रॅक्ट डील्स या संदर्भात त्यांचं बोलणं सुरू असतं. अद्वैतला सुद्धा त्या गोष्टी विचारल्या जात असतात आणि नेमकं त्याच वेळी तिथे कला येते आणि कला म्हणजे तिचं लक्ष पूर्णपणे हे इकडे असतं, राहुलकडे असतं, फक्त आणि फक्त राहुलकडे. सो आता राहुल किचनमधून कॉफी बनवत असतो. त्याने सांगितलेलं असतं ना की तो कॉफी बनवणार आहे. तेव्हा कला तिथे जाते किचनमध्ये आणि विचारते त्याला, काय रे तू इथे काय करतोयस. तेव्हा राहुल म्हणतो, अगं तू ऐकलं नाहीस वाटतं, मी आज सगळ्यांसाठी कॉफी बनवणार आहे. तेव्हा कला म्हणते, त्याची काही गरज नाही आहे, तू का कॉफी बनवणार आहेस, नको बनवूस,
मी आहे ना, मी बनवते, असू दे हां. तेव्हा लगेच राहुल म्हणतो, अगं माझ्या हातची कॉफी तर पिऊन बघ. म्हणजे ॲक्च्युली त्या दिवशी मी चहा पण बनवला होता आणि सरोज मामीला विचार की मी तिला कॉफीसुद्धा बनवून दिली होती. आता हे ऐकल्यानंतर कलाच्या लक्षात येतं की म्हणजे हा राहुल आता कलाच्या लक्षात यायला लागलेलं असतं की हा राहुल सध्या किचनमधली कामं का करतोय, काय चाललंय याचं. म्हणजे त्याला हे सगळं करायची गरजच नाही आहे, त्याला आवडही नाही आहे, मग तो हे सगळं का करतोय हा प्रश्न कलाला सारखा सारखा पडत असतो. आणि हळूहळू तिला समजत असतं राहुल आता किचनमधून कॉफी बनवत असतो. कला पूर्णपणे लक्ष ठेवून असतेच, आता म्हणजे तो नक्की काय करतोय वगैरे तिचं लक्ष असतं. आणि कला तिच्या फोनमध्ये आता एक व्हिडिओ ऑन करते आणि राहुलचा व्हिडिओ काढते, म्हणजे व्हिडिओ कॅमेरा ऑन करते आणि कोपऱ्यातून राहुलचा ती व्हिडिओ काढू लागते, म्हणजे जेव्हा राहुल कॉफी बनवत असतो तेव्हाच. आणि कॉफी बनवता बनवता इकडे काहीतरी करतही असतो. आता कलाचं असं आहे की कलाला सगळ्यांशी बोलणं भाग असतं, कला सगळ्यांशी बोलत पण असते आणि इकडे तो व्हिडिओ सुद्धा काढत असते. सो आता व्हिडिओ काढता काढता कलाच्या खूप मोठी गोष्ट लक्षात येते, म्हणजे हा राहुल कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये गेलेला होता आणि या राहुलने कॉफीमध्ये काहीतरी औषध मिसळलेलं असतं आणि ते औषध म्हणजे खूप वेगळ्या प्रकारचं असतं. आणि तीच गोष्ट कलाच्या समोर येते त्या व्हिडिओच्या मार्फत. कला म्हणते की बस आता हे भरपूर झालं. आता कॉफी घेऊन राहुल लगेच अद्वैतकडे येतो आणि म्हणतो, दादा हे घे कॉफी, खूप छान केलेली आहे. आणि तो सगळ्यांना आता कॉफी देऊ लागतो हळूहळू करून. राहुल म्हणजे सरोजला देतो, रजनीला देतो, आबांना देतो, सगळ्यांना राहुल कॉफी देतो. तितक्यात आता कॉफी सगळ्यांची वाटली गेल्यानंतर कला म्हणते अद्वैतला की चांदेकर थांब, तू ही कॉफी पिणार नाहीयेस. आता हे ऐकून अद्वैत म्हणतो, काय बोलतेस तू हे खरे. तेव्हा कला सांगते की हो, मी तेच सांगते चांदेकर जे तू ऐकलंस, कारण त्या कॉफीमध्ये राहुलने काहीतरी मिक्स केलंय आणि ती कॉफी आता त्याने तुला आणून दिलेली आहे, त्याचमुळे मी तुला सांगते की ती कॉफी तू घेऊ नकोस. आता कला हे सगळं ठामपणे सांगत असते आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की म्हणजे काय म्हणायचं काय खरे तुला, काय प्रॉब्लेम आहे यार. तेव्हा रोहिणी आता कांगावा करायला सुरुवात करते. ती म्हणते, काय बोलतेस कला तू, अगं राहुलने बनवलेली कॉफी आहे म्हणजे तिच्यामध्ये काही असणारच आहे असं म्हणणं आहे का तुझं. अगं तू का भावाभावांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतेस, भावाभावांमधलं नातं तोडायचा प्रयत्न करतेस सारखं सारखं. हां, आधीपासून माझ्या मुलाच्या मागे लागलेली, आता तर मला कळतंय की हे सगळं कला करते, हे सगळं कलामुळेच होत आहे असं रोहिणी सगळ्यांना सांगू लागते. तेव्हा इकडे आता रजनी, सरोज सगळे तिथे असतात आणि सरोज म्हणते, कला नक्की काय झालंय सांग बरं. तेव्हा कला सांगू लागते की सरोज मॅडम तुम्हाला एक सांगू का, की जेव्हा मी ऐकलं म्हणजे राहुल जेव्हा कॉफी बनवतोय असं बोलला तेव्हापासून माझं त्याच्याकडे लक्ष होतं आणि हे मी माझ्या डोळ्याने बघितलं. तो कॉफीमधलं पाणी उकळेपर्यंत, म्हणजे ज्याची ब्लॅक कॉफी आहे त्याला ब्लॅक मिल्क कॉफी आहे, त्याची मिल्क कॉफी बनवताना मी सगळं त्याला बघितलं, ऑब्झर्व केलं. आणि मी ऑब्झर्व करताना मला हेच निदर्शनास आलं की तो कॉफी बनवताना तो काहीतरी मिसळत होता कॉफीमध्ये. त्याने चांदेकरच्या कॉफीमध्ये औषधाचे काही थेंब टाकलेले आणि ती कॉफी ढवळून त्याने तो कप स्पेशली अद्वैतला दिला, म्हणजे चांदेकरला दिलाय. आता सरोज म्हणते, अगं पण तू असं का बोलतेयस, मला माहिती आहेस म्हणजे की तू खरं बोलतेयस, पण कसं काय सिद्ध करणार आहेस तू या गोष्टीला, बघते ना कशी बोलतेय ते, आणि तुझ्याकडे पुरावा आहे का या गोष्टीचा, जेणेकरून आपण त्याला बोलू शकू. तेव्हा कला म्हणते, हो मला माहित होतं की पुरावा आपल्याला लागणारच आहे, म्हणूनच मी त्यासाठीच पुरावा बनवून ठेवला होता सरोज मॅडम, आणि मी पुरावा तुम्हाला दाखवेन. राहुल जेव्हा हे सगळं करत होता तेव्हा मी त्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे. आता हे ऐकल्यानंतर रोहिणी आणि राहुल यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्या दोघांनाही कळायचं बंद होतं की काय चाललंय. आबा म्हणतात, काय बोलतेस कला तू हे सगळं. तेव्हा कला म्हणते, हो आजोबा, मला तर खात्री आहे की चांदेकरांवर जी संकटं येत आहेत ना त्यावर रोहिणी मॅडम आणि राहुल आणि नैना या तिघांचा हात आहे, आणि हे तिघं जण चांदेकरांना बुडवण्याचा प्रयत्न करतायत. कारण मागच्या वेळेस सुद्धा या राहुलने कंपनीमध्ये केवढा मोठा घोटाळा केला होता, आपल्या चांदेकर ज्वेलर्सना रस्त्यावर आणलं होतं आणि त्याचबरोबरीने त्यामध्ये त्याने चांदेकरला अडकवलंही होतं. एवढा खोटारडेपणा तर तो करत आलेला आहे, मग आता करत नाही हे कशावरून. पण आता हे ऐकून आबांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आबा म्हणतात की काय सांगतेस काय कले तू हे सगळं. तेव्हा कला म्हणते, आजोबा हा बघा तो व्हिडिओ. तेव्हा आता कला आबांना विचारते आणि म्हणते की आबा तुम्हाला त्या दिवशी राहुलने चहा दिला होता ना प्यायला. तेव्हा आबा म्हणतात की हो, मला राहुलने चहा दिला होता आणि तो सुद्धा म्हणजे त्यानेच त्याच्या हाताने केला होता आणि तो सुधारला सुद्धा आहे. म्हणजे अगं मला सुरुवातीला या गोष्टीवर विश्वास याचमुळे होत नव्हता कारण तो सुधारलाय. त्या दिवशी त्याने मला चहा आणून दिला आणि त्याने स्पष्ट सांगितलं की मी माझ्या नावाची प्रॉपर्टी सगळी तुम्हाला परत देऊ करतोय कारण मी या जबाबदारीस पात्र नाही. म्हणजे तो सुधारलाय कले. तुला माहिती आहे त्याने त्याची सगळी प्रॉपर्टी अद्वैतच्या नावावर केलेली आहे. तितक्यात कला म्हणते, काय बोलताय आबा तुम्ही, तुम्हाला कळतंय का, अहो तुम्ही शुद्धीवर आहात का, तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय ते, राहुल असं कसं करू शकतो. तितक्यात आबा म्हणतात की हो ग कला, त्या दिवशी त्याने मला कप दिला आणून चहाचा, मी चहा पिता पिता त्या पेपरवर सिग्नेचर केली होती चहा पिता पिता. आता कला हे जेव्हा ऐकते तेव्हा कलाला धक्का बसतो. आता कला म्हणते, काय
आबा तुम्हाला माहिती आहे ते पेपर्स कसले होते? अहो तुम्ही काय करून बसलात? तुम्ही एकदा तपासून बघितलं होतं का की ते पेपर्स कसले आहेत म्हणून? अहो ते प्रॉपर्टीचे पेपर्स होते. कारण राहुल काहीही झालं तरी त्याच्या हिस्सेची प्रॉपर्टी अद्वैतच्या नावावर तो कधीच करणार नाही. कला असं ठणकावून सांगू लागत असते. तेव्हा आबांना धक्का बसतो. आबा म्हणतात, काय केलंयस तू हे सगळं नेमकं राहुल? मला उत्तर मिळेल का या गोष्टीचं? तेव्हा राहुल म्हणतो, मी काहीच नाही केलंय आबा. अहो तुम्ही ते सह्या केलेल्या होत्या ना, ते त्याच पेपर्सच्या होत्या की तुम्ही प्रॉपर्टी अद्वैत दादाच्या नावावर ट्रान्सफर करताय. त्यासाठीच मी तुमच्याकडनं ती सिग्नेचर घेतलेली होती बस. आणि हे सगळं सत्य आहे इतकंच. आणि ही कला आधीपासूनच माझा काट करते. ती कधीही काहीही सांगते. तुम्ही उगाच का तिच्यावर विश्वास ठेवता आहात? मला नाही पटत आहे बाबा हे सगळं. या सगळ्यात आता कला म्हणते, बास झाला राहुल. आतापर्यंत मी खूप ऐकून घेतलं, पण आता नाही. आता माझ्याकडे पुरावा आहे आणि तुला आता तुझी चूक कबूल करावा लागणार आहे. कारण तू जे काही केलेलं आहेस ना, ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहेस. त्यामुळे त्या कर्मांची शिक्षा तुला भोगायलाच लागणार आहे. अशा पद्धतीने कला त्याला सांगत असते. राहुलला राग आलेला असतो. त्याला ही गोष्ट पटत नसते. कारण त्याला असं वाटत असतं की नाही, या सगळ्याच्या मागे कुठेतरी म्हणजे कला जर हात धुवून लागली या सगळ्याच्या मागे तर आपण आपली वाट लागेल, आपण पूर्ण वाया जाऊ. तेव्हा राहुल आता इशारा करतो रोहिणीला की आई बघ नाही काय बोलते, तिला कंट्रोल कर, ही कशा आरोप करते माझ्यावर. तेव्हा रोहिणी म्हणते, कला अगं तुला कळतंय का, तू भावाभावांमध्ये फूट पाडलेलीच आहे, पण आता तू घरातल्यांच्या मनात सुद्धा आमच्याबद्दलचे चुकीचे विचार पेरणार आहेस का? तुला कळतंय का तू काय करतेस ते? असं म्हणत आता ती कलाच्या अंगावर धावून येते रोहिणी. तेव्हा मात्र कलाला प्रश्न पडतो की आता करायचं काय. कारण तिच्याकडे व्हिडिओ असतो. मग तो व्हिडिओ ती सरोजला दाखवते आणि अद्वैतलाही दाखवते. तेव्हा मात्र आबा म्हणतात की बास झालं, या राहुलचा आता अतीत झालेला आहे. कला आता त्यानंतर म्हणते की मला आणखी काही गोष्टी सांगायच्यात आबासाहेब तुम्हाला. आता सगळेजण बघत राहिलेले असतात. कला आता आबांना म्हणते, आबा त्या दिवशी तुम्ही प्रॉपर्टी ट्रान्सफरच्या पेपर्सवर सह्या केल्या, पण ती प्रॉपर्टी राहुलच्या नावावरून अद्वैतच्या नावावर ट्रान्सफर करण्याचे पेपर्स नव्हते. ते चांदेकरांची प्रॉपर्टी तुम्ही रोहिणी मॅडमच्या नावावर म्हणजे रोहिणी फडतरे यांच्या नावावर उतरवताय असे ते कागदपत्र होते आणि त्याच पेपर्सवर तुम्ही सह्या केल्या. तेव्हा आबा म्हणतात, काय, कसं शक्य आहे ते सगळं? तेव्हा कला म्हणते की हो आबा, हेच सत्य आहे. अहो तुम्ही त्याच पेपर्सवर सह्या केलेल्या आहेत. आणि आता लगेच रोहिणी म्हणते, अगं काही पण काय बोलतेस तू, माझ्या मुलावर आरोप नाही करू शकत राहुलवर असं काहीतरीच. कळतंय का तुला, तुझं डोकं ठिकाणावर नाहीये का कला? तेव्हा कला म्हणते, मला सगळं कळतंय रोहिणी मॅडम, तुम्ही तुमच्या मुलाला सामील आहात म्हणून तुम्ही त्याला डिफेंड करत आहात. कारण तुम्ही दोघांनी मिळून हे कारस्थान रचले आणि हे सगळं मला माहीत होतं, म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. कारण तो व्हिडिओ अजूनही माझ्याकडे आहे, जेव्हा तुम्ही वकिलांना भेटलेला होतात आणि ज्या पेपर्सवर तुम्ही आबांच्या आणि सरोज मॅडमच्या सह्या घेतलेल्या होत्या. तेव्हा कला म्हणते, सरोज मॅडम तुम्हाला आठवतंय का, परवा तुम्ही ऑफिसमध्ये होतात तेव्हा मला खूप अस्वस्थ होत होतं आणि नेमकं त्याच वेळी तुम्ही काही पेपर्सवर सह्या करत होतात. कारण ऑफिसमधलं बरंच काम पेंडिंग होतं आणि त्याच पेपरमध्ये एक पेपर असाही होता जो प्रॉपर्टी ट्रान्सफरचा पेपर होता आणि त्या पेपरवर तुम्ही सह्या केलेल्या आहेत. आणि हे दोघं पेपर मी माझ्या ताब्यात मिळवलेले आहेत आता असं म्हणत कला ते पेपर सगळ्यांना दाखवू लागते. तेव्हा मात्र सरोजला आणि आबांना खूप मोठा धक्का बसतो. रजनी आणि सोमच्या तर पायाखालची जमीन सरकते. ते सगळे विचार करत असतात की हे सगळं असं कसं काय होऊ शकतं आणि राहुल रोहिणी एवढ्या खालच्या थराला कसे काय पोहोचू शकतात. असं म्हणत सरोज आणि कलाला खूप राग आलेला असतो. कारण ते पेपर्स कलाने तर फाडून टाकलेले असतातच, पण अद्वैतला सुद्धा राग आलेला असतो. त्याच क्षणी अद्वैत म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवणार आहे आणि या राहुलला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. अद्वैत जेव्हा असं बोलत असतो तेव्हा कला अद्वैतला शांत करते आणि मग अद्वैत, राहुल सगळेजण तिथे उभे असतात. पण आबांचा राग अगदी अनावर झालेला असतो. त्याचबरोबरीने सरोजचा पण खूप राग अनावर झालेला असतो. तेव्हा आबा आता लगेच सनसनीत राहुलच्या चांगलीच कानाखाली लगावतात, म्हणजे चांगलाच त्याचा मुस्काट फोडतात. ते म्हणतात, आतापर्यंत तर मी खूप ऐकलेलं होतं की आबा म्हणतात की खूप ऐकलेलं होतं, पण मी कधी विश्वास नव्हतो ठेवत सुरुवातीला की तू चांगला सुधारलेला आहेस. पण जेव्हा मी विश्वास केला तेव्हा अगदी क्षणार्धात तू माझा विश्वास तोडलास राहुल. तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना? आता आबा हेच सगळं त्याला सुनवत असतात राहुलला. त्याचबरोबरीने आता कला तिथे जाते आणि म्हणते की तू माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केलाय, लक्षात ठेवा. आणि इथून पुढे जर तुम्ही तसं काही केलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल आणि तुम्हाला आजही त्या गोष्टीची आता शिक्षा मिळणार आहे. अहो कसे आहात तुम्ही चांदेकरांचा मीठ खाल्लेला आहात आणि खाल्लेल्या ताटाची तर जाणीव ठेवा. तुम्ही त्याच ताटात पुन्हा तेच करताय. मला आता या स्वरात त्यांना बोलत असते. ती म्हणते की कुपकारांची जाणीव तर तुम्ही ठेवलेली नाहीच आहेत आजपर्यंत. राहुल तुला चांदेकरने काय कमी पडू दिलेलं आहे मला सांग. तू चांदेकरांच्या घरात राहतो, ऐशारामात राहतो, पण तुझी ती लायकी तरी आहे का रे? तेव्हा सरोज म्हणते की अगदी बरोबर बोललीस करा. कारण आधी हा रस्त्यावर हिंडत होता आणि त्याच्या बापाने त्याला सोडलं, हेच खूप चांगलं झालं. आणि आम्हाला रस्त्यावर काढायची स्वप्न काढतोय, आम्हाला रस्त्यावर आणायचे स्वप्न बघतोयस का राहुल तू?
अरे तुझी साधी फुटपाथवर राहायची लायकी नाही आणि तू आम्हाला घराबाहेर काढणार आहेस? जरा 4 वेळांना विचार करून येत जा आणि भान ठेवत जा तू कुठे काय बोलतोयस या गोष्टीचं. सरोज खूप चिडलेली असते आणि या कलामुळे सगळे चांदेकर रस्त्यावर येण्यापासून वाचलेले असतात. अद्वैत आता कलाच्या जवळ जातो आणि तिला मिठी मारून म्हणतो की खरंच तू खूप ग्रेट आहेस. आज जर तू नसतीस तर काय झालं असतं या विचारानेच माझ्या अंगाला शहार येत आहे. असं म्हणत आता अद्वैत सगळ्या कुटुंबाच्या वतीने तिला जवळ वगैरे घेत असतो, तिला गोंजारत असतो. आता अद्वैत म्हणतो की मी असं कसं काय वागू शकतो, म्हणजे तो जर मला कॉफी देत असेल तर मी ती कॉफी चेक करायला हवी होती. थँक गॉड की तुझं माझ्याकडे लक्ष होतं, नाहीतर मी पुन्हा त्याच अवस्थेत गेलो असतो आणि आज केवढं मोठं घर फुकून बसलो असतो. म्हणजे माझ्या मनात तर जराही शंका आली नव्हती की राहुल असं काही करणार आहे, पण तुझ्या मनात कशी काही शंका वळावली? म्हणजे तुझा त्या व्यक्तीवर संशय एवढा पक्का कसा काय आला? म्हणजे मला म्हणते की मला त्या माणसाचा आधीपासूनच डाऊट आहे, म्हणून मला सारख्या सारख्या शंका त्याच्यावर येत असतात, कळलं? अद्वैत आणि कला आता दोघं एकमेकांकडे बघत असतात. त्या दोघांनाही कळून चुकलेलं असतं की हे सगळं काय घडलेलं आहे. आता आबांना सुद्धा खूप बरं वाटतं, पण इकडे आबांनी एक निर्णय घेतलेला आहे, ते म्हणजेच रोहिणी आणि राहुल या दोघांनाही प्रॉपर्टीतून तर बेदखल केलेलंच आहे, पण आता त्याचबरोबर घराच्या बाहेर हकलण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे. आता या मुलीचा या घराशी काहीही संबंध नाही असं आबांनी ठरवलेलं असतं, पण यापुढे ती या घरात राहू शकत नाही, कारण ज्या प्रॉपर्टीवर तिचा हक्कच नाही ती का थांबेल? आणि त्याचबरोबरीने या घरावरही तिचा हक्क नाही आता, कारण हे असं रोहिणीचा प्रॉपर्टीवर तर हक्क नाहीच आहे, पण त्याचबरोबरीने आता या घरावरचाही हक्क तिचा गेलेला आहे, नाहीच आहे या घरावर तिचा हक्क. आणि तसं मी विल बनवून घेतलेलं आहे, विल पेपर्स बनवून घेतलेले आहेत तसे आता, आणि आता काही दिवसांपूर्वीच ते सगळं झालेलं आहे माझं. आता असं आबांनी सांगत खूप मोठा धमाका केलेला असतो. सरोजने कलाच्या मदतीने चांगलाच रोहिणीचा हात पिरगळलेला असतो आणि धक्का मारून तिला घराबाहेर त्या काढू लागलेल्या असतात. म्हणजे फायनली राहुल आणि रोहिणीची हकलपट्टी करत बाकीचे चांदेकर एकत्र आलेले आहेत आणि आता ते सुखाचा संसार करू लागलेले आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आता आणि राहुलला तर काढलेलंच असतं, त्यांचा चांगला चुंगला प्लॅन फ्लॉप झालेला असतो, पण या सगळ्यामध्ये अनामिका मात्र ओढली गेलेली नसते, कारण अनामिका सामील आहे हे त्यांनी कोणाला सांगितलेलंच नसतं. म्हणजे रोहिणी आणि राहुल जरी घराबाहेर गेले ना तरी त्या घरामध्ये अनामिका आणि नैना अजून शाबूत आहेत. ते त्यांच्या थ्रू गेम खेळतील आणि 100% मला माहिती आहे ना, माणसाची नियती बदलू शकते, फितरत नाही. तो ऍक्च्युली हा डायलॉग आहे, ऍक्च्युली फितरत हा वर्ड उर्दू आहे, बट तो डायलॉग आहे ना, इंसान की नियत बदल सकती है फितरत नाही. सो माणूस सवयीचा गुलाम असतो आणि हे सवयींनीच बांधले गेलेले आहेत. यांची ती प्रतिज्ञाच आहे की यांना चांदेकरांना उद्ध्वस्त करायचंय, म्हणून आता ते त्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. सो आता माझा तरी अंदाज हाच आहे की अनामिका त्या घरामध्ये अजून पण आहे, नैना त्या घरामध्ये अजून पण आहे. म्हणजे आता काय बरं होऊ शकतं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपले डेली ट्विस्ट बघत चला. आता ट्विस्ट तर आपले डेली नसतात, डेली तर फक्त एपिसोड्स असतात. मोस्ट प्रोबॅबली आपले सॅटर्डे संडेला ट्विस्ट असतात. सो ते मिस न करता जर तुम्ही बघितलं तर डेफिनेटली तुम्हाला कळेल. आणि पुढील भागांचे अंदाज सुद्धा, म्हणजे बघितलं यात किती फायदा आहे. मालिकेत पुढे काय घडणार आहे हे सध्या तुम्ही तुमच्या खिशात टाकून फिराल. म्हणजे अरे हे तर मला माहित होतं, मला वाटलंच होतं की असं काही होणार आहे, असं म्हणून आपण जे फ्लेक्स मारत असतो ना, तुमचा तो फ्लेक्स पॉईंट अजून वाढेल. तर मित्रांनो, आता लेट्स बॅक टू द पॉईंट. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि नुसतं सांगूच नका, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला लाईक काउंट खूप वाढवायचे आहेत सध्या, म्हणजे आजचं टार्गेट आपण कमीत कमी सेट करूयात 500 लाईक्सचं. बघू बरं प्रेक्षक किती प्रतिसाद देत आहेत ते, त्यावरून आणखीन नवीन नवीन सरप्राईज आम्ही तुमच्यासाठी काढून ठेवलेले आहेत. पण ते आता संपूर्ण डिपेंड करतं की प्रेक्षकांचे लाईक्स किती येत आहेत. किती सोपं असतं व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं. आणि एवढा जर व्हिडिओ तुम्ही लेंदी व्हिडिओ जर तुम्हाला शेवटपर्यंत बघणं सोपं वाटतंय तर तुम्हाला एक लाईक करणं एवढं कठीण झालंय का? चला, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओबद्दलचं तर मी तुम्हाला सांगितलंय. आणि हो, मेन गोष्ट म्हणजे नेहमीप्रमाणेच आपलं कमेंट सेक्शन, जे आपण एकदाही त्याची टाळाटाळ करत नाही. आणि वळूया आपल्या आजच्या कमेंट सेक्शनकडे. सो आजची पहिली कमेंट आहे विजया काटे. विजया काटे म्हणतात की दीदी तुम्ही नाशिक भागात राहणारे आहात का? माझ्या मुंबईत शेजारी असलेल्यांचा असाच आवाज आहे. हो, ऍक्च्युली मी नाशिकलाच राहते. प्रेक्षकांपैकी असे किती प्रेक्षक आहेत जे नाशिकमध्ये राहतात तर कमेंट्समध्ये मला आवर्जून सांगा. आणि कुठल्या भागात राहतात हेही सांगा, म्हणजे मला कळेल तरी की माझ्या जवळपास कोण कोण राहतंय. त्यानंतरून आहेत मानसी तांडेल. ओके, तुमचा आवाज खूप गोड आहे म्हणे ताई. कला आणि अद्वैत यांची जोडी खूप छान आहे. येस, थँक्यू सो मच, मला पण आवडते. अंजली खरात आहेत आणि त्या मला विचारतात की रोहिणीचं कटकारस्थान कधी थांबणार आहे. आता ते तर हनुमानाच्या शिफ्टीसारखं वाढतच चाललंय, मला नाही वाटत थांबता आता. तर त्या म्हणतात अजून अंजली ताई की ताई तुमचा आवाज गोड आहे.
एपिसोड ऐकायला खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. मला खूप आनंद होतो माझ्या फॅमिलीतून मला कोणी जेव्हा असं छान असं कॉम्प्लिमेंट देतं तेव्हा. त्यानंतरून आहेत सुशीला मस्के. खरंच कला आणि अद्वैत ही जोडी खूप छान आहे. गोड आहेत ते दोघं. यांचं पण म्हणणं आवाजावरूनच आहे माझ्या. थँक्यू सो मच. त्यानंतरून आहेत राणी देशमुख. त्यांचं म्हणणं आहे लवकर लग्न दाखवा कला अद्वैतचं. ओके ओके. त्यानंतर आहेत पुरू. ओके AS पुरू. ते विचारत आहेत अनामिकाचं भांडं कधी फुटणार आहे. अरे देवा, आता मला पण नाही सांगता येणार ते. त्यानंतर आहेत वसंत जोशी. त्यांनी खूप छान अशी गोष्ट सांगितली. व्यक्ती आनंदी असो किंवा दुःखी असो, या स्थितीमध्ये यातून कोणत्याही स्थितीमध्ये असो तरी त्याने आपली विवेक बुद्धी शाबूत ठेवावी. बरोबर. आणि समोरील कागद वाचल्याशिवाय सह्या करू नये. या सिरियलमध्ये आबांचे काम खूप सुंदर आहे. ते इतरांना समजून घेतात, सांभाळून घेतात आणि ते रात्री भाग बघतात म्हणून कमेंट करायला उशीर होतो. ओके, इट्स ओके. तुम्ही कमेंट करता याला खूप महत्त्व आहे. मग ते दिवस असो रात्र असो याची पर्वा न करता जर तुम्ही कमेंट करता, ही गोष्ट माझ्यासाठी खरंच खूप मोठी आहे आणि तुमच्यासाठी तेवढीच कौतुकास्पद. सो थँक्यू सो मच. पण तुम्ही सांगितलेला कोट एकदम छान होता. तुम्ही सांगितलेला सुविचार एकदम छान होता. अगदी बरोबर बोललात तुम्ही. त्यानंतरून आहेत मार्गरेट जॉन आणि मोहन मिंदे. रोहिणी आणि राहुल अनामिकाला घराबाहेर काढा. आय विश मी काढू शकली असती. किती वाढवायची सिरियल. ओहो, जगदीश जाधव म्हणतात असं. त्यानंतर आहेत उषा पवार. मार्गरेट जॉन यांनी 2 कमेंट्स केलेले आहेत. तर मित्रांनो, तुमचं हे प्रेम बघून खरंच मी भारावून गेलेली आहे. तुमचं प्रेम असंच राहू द्या कायम, कारण त्याने मला अजून छान छान करायला प्रेरणा मिळत असते. आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. खरं तर कमेंट्सची आता मला सवय झाली, पण मग जर मी लाईक्स बघितले ना तर मला आणखीन असं मोठं वाटतं की नाही, आपल्याला लाईक्स तर करायचेच आहेत आपल्या प्रेक्षकांसाठी, करायचेच आहेत आपल्या प्रेक्षकांकडून. म्हणजे आणखीन काहीतरी नवीन करायला असं आयडियाज सुचतात ना, नाही तर त्याशिवाय माझं डोकंही कसं काम करेल. चला तर मग मित्रांनो, वेळ झाली आता थांबण्याची. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.